दोस्तों व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे अशा प्रकारे जर काम होणार असेल, कुंभमेळ्यामध्ये जनतेच्या पैशाचा अपव्यय होणार असेल, तर जस्टिस प्रसन्न वराळे जे सांगतायत यातला 1% जरी खर्च झाला असता शालेय शिक्षणावर, शाळांवर, तर चांगल्या पद्धतीनं मराठी शाळा उभ्या राहिल्या असत्या, आदिवासी पाड्यांवरती शाळा उभ्या राहिल्या असत्या, विहिरी उभ्या राहिल्या असत्या, रुग्णालय उभी राहिली असती. अनेकदा न्यायमूर्ती विधान करतात पण प्रत्यक्ष त्यांच्या आदेशामध्ये हे खरं आहे, हे खरं आहे. चंद्रचूड यांच्या बाबतीत तो आम्ही अनुभव घेतलेला आहे. त्याने सर्व काही शिवसेनेचं म्हणजे आमचं बरोबर आहे, आमच्यावर अन्याय झाला आहे, बरं राज्यपाल चुकले, आमच्याच पक्षाचा प्रतोद शिवसेनेचा, बरं का, हाच योग्य आहे. भरत गोगावले हे बेकायदेशीर प्रतोद आहेत, पण निर्णय आमच्या विरोधामध्ये दिला, न्याय दिला नाही, पूर्ण न्याय देत नाही. नुसतं बोलू नका, आपण ज्या न्याय असणार बसलेला तिथून आदेश द्या, तुम्हाला त्यासाठी बसवलेलं आहे. सर, काल महायुतीची समन्वय बैठक झाली आहे, तुम्ही कसं पाहता त्याकडे? त्यात काही म्हणजे निधी वाटपा संदर्भातले विषय सोडवले? मला असं वाटतंय की देवेंद्र फडणवीस आवरावर करत आहेत. इतक्या दिवसापासून हे विषय पेंडिंग आहेत. मग राज्यपालांच्या काही जागा भरायच्या असतील, महामंडळांच्या नियुक्त्या आहेत, त्यानंतर निधी वाटप आहे, हे त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी प्रलंबित ठेवलं. पण आता देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत येण्यासंदर्भात ज्या हालचाली सुरू आहेत त्याआधी हे सगळ्या विषयांचा निपटारा करून आपापली माणसं योग्य ठिकाणी बसवून देवेंद्र फडणवीस दिल्लीकडे रवाना होतील असं मला वाटतं आहे. मी सातत्यानं सांगतो आहे. नाही, पण मला असं कोणीतरी सांगितलं की त्यांना 4 देशांतलं हाय कमिशनर पद मिळतं आहे, ॲम्बॅसेडर्स. म्हणजे ते 4 देशामध्ये राज्यपाल पद मिळणार नाहीच त्यांना, पण हाय कमिशनर म्हणून, राजदूत म्हणून त्यांच्या पक्षाला 4 जागा देत आहेत. मोठा पक्ष आहे, एवढा सुशिक्षित लोकांचा पक्ष आहे. अगदी प्रेसिडेंट ट्रम्पपर्यंत त्यांचं वजन आहे. ट्रम्प त्यांना घाबरतो, आमचाही पक्ष फोडतील म्हणून. त्याच्यामुळे त्यांना, त्यांच्या पक्षाला, शिंदे गटाला 4 राजदूत पदं, राज्यपालला राजदूत पदं, हे यांचे सगळे पैसे परदेशात आहेत ना. त्याच्यामुळे ते पैसे सांभाळण्यासाठी, प्रॉपर्ट्या परदेशातला सांभाळण्यासाठी त्यांना राज्यपाल नको, त्यांना राजदूत पदं हवे आहे. अजित पवार गटाला 2 राजदूत पदं वगैरे देतील. ते दिलदार लोक आहेत दिल्लीमध्ये बसलेले फार सध्या. तुमच्या काळामध्ये राज्यपाल नाही करत होते, आम्ही स्वाभिमानानं काम करत होतो ना, ताट मानेनं. हे गुलाम आहेत, हे लाचार आहेत. यांचे पक्षच अमित शहानी स्थापन केलेले आहेत ना. आमचा पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे. बाकी मग यांचे जे पक्ष आहेत, अजित पवार गट, शिंदे गट, हे अमित शहाचे पक्ष आहेत. ही अमित शहाची अंगवस्त्र आहेत. अंगवस्त्राचा अर्थ कळतो का? समजून घ्या. ही अमित शहाची अंगवस्त्र आहेत हे 2 पक्ष म्हणजे. हां, त्याच्यामुळे ते त्या पद्धतीनंच वागणार ना. हां, तर दरम्यान आता राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा ज्या सुरू आहेत त्या पूर्णपणे चुकीच्या आहे. त्या पूर्णपणे चुकीच्या आहे. त्या भारतीय जनता पक्षाकडून जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टींचा अपप्रचार केला जातो असं माझं मत आहे. मी वारंवार सांगितलं आहे. माननीय शरद पवार साहेब असतील, माननीय सुप्रियाताई सुळे असतील, जयंतराव पाटील असतील, शशिकांतराव शिंदे असतील, सगळे त्या पक्षाचे प्रमुख नेते आहेत, रोहित पवार आहेत, हे सगळे ठाम आहेत. माझं अनेक त्यांच्याशी बोलणं होतं. परवा जयंतराव पाटलांशी माझं बोलणं झालं, सुप्रियाताईशी, पवार साहेबांशी होतच असतं आमचं. हे सगळे ठाम आहेत आपापल्या भूमिकांवर, कोणी कुठे जात नाही. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मूळ अमित शहांचा नाही, तो वेगळा आहे. हे महाविकास आघाडीतले एक महत्त्वाचे घटक आहेत. आम्ही एकत्र काम करतो आहे, यापुढे एकत्र काम करू. काँग्रेस जनता पार्टी पुन्हा 5 सप्टेंबरला एक मोर्चा काढते. चांगलं आंदोलन. जर त्यांचा अपेक्षाभंग झाला असेल किंवा फसवणूक झाली असेल तर नक्कीच तरुणांना पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा अधिकार आहे. ज्या कुणी सरकारच्या वतीनं कॉक्रोच जनता पार्टीशी चर्चा केली होती त्यांच्या मागण्यांसंदर्भात, त्यांना जाब विचारला पाहिजे. आणि हा मोर्चा सगळ्यात आधी त्यांच्या घरांवर गेला पाहिजे, जे सरकारचे प्रतिनिधी होते. मोहन भागवत यांचा अमेरिका, कनाडाचा दौरा आहे, ब्राझीलचा पण दौरा आहे, आणि तिथं विरोध केला जातो की मोहन भागवत आणि RSS सारख्या संघटनाच्या सदस्यांना बंदी घाला.
नाही तर त्याच्यावरती सरकारने भूमिका घेतली पाहिजे. एका बाजूला तुम्ही तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत अण्णा रेड्डी यांच्या अमेरिका दौऱ्याला क्लिअरन्स देत नाही सरकार. आता मला पुढे काय झालं माहीत नाही, देत नाही. आता दिला असेल वर अडकून ठेवता. आणि त्याच वेळेला मोहनराव भागवतांना तुम्ही क्लिअरन्स देत आहे. आता मोहनराव भागवत साहेबांना कोण विरोध करते हा त्यांचा प्रश्न आहे, ते उत्तर देतील. भाजपच्या लोकांनी उत्तर द्यावं आणि का विरोध होतो याविषयी आत्मचिंतन करावं. RSSला जागतिक स्तरावरती का विरोध होतो आहे, असं त्यांनी इथे काय काम केलं आहे, या देशामध्ये काय पाप केलं आहे, कोणता गुन्हा केला आहे की ज्याच्यामुळे त्यांना असा विरोध होतो आहे इतक्या सज्जन व्यक्तीला. संघ भारताबाहेर पण विस्तार करण्यासाठी नाही, ते बघा, ते चंद्रावर मंगळावर सर्वत्र करू शकतात विस्तार. त्यांच्या विस्ताराला मर्यादा नाही आहे. बरं, त्यांच्या विस्ताराला मर्यादा नाही. भारतात त्यांच्या ओव्हरसीज बँका आहेत. RSS भारतात रजिस्टर संस्था नाही, पण परदेशात आहे. आता ते चंद्रावर मंगळावर यानं वगैरे सोडतायत मोदी. त्या यानामध्ये बसून RSSचे प्रचारक पाठवतील ते वर. त्याला काय झालं? हां, सर, देशात 11 विमानतळ खाजगी कंपन्यांकडे दिली जाणार आहे. नव्यानं तयार झालेली काशी वगैरे ती विमानतळ. बरं, सरकार चालवू शकत नाही ना. सरकारने खर्च करायचा आणि मग खाजगी कंपन्यांना विकायचं. या कंपन्या त्यांच्याच नातेवाईकांच्या आहेत, गौतम अडाणींच्या आहेत. आणि नवीन नवीन विमानं बांधायची आणि खाजगी लोकांना संपत्ती विकून टाकायची. जनतेची संपत्ती, पब्लिक प्रॉपर्टी, अशा तऱ्हेने त्याचा विनियोग करणं हा देशद्रोह आहे. या लोकांना कळत नाही आहे. त्यांना वाटतं हीच राष्ट्रभक्ती आहे. देश विकणं ही त्यांच्यासाठी राष्ट्रभक्ती आहे. कशा करता मग विमानतळं बनवून तुम्ही चालवताय? वाराणसीचं विमानतळ, ज्या भागाचं प्रतिनिधित्व संसदेमध्ये मोदी करतायत, ते जर तुम्हाला चालवता येत नसेल आणि त्यासाठी तुम्ही एखादा बाहेरचा माणूस उद्योगपती आणताय, हे मोदींचं अपयश आहे, सरकारचं अपयश आहे. निदान काशीचं विमानतळ तरी सरकारने चालवावं. सर, आदिवासींबद्दल तुम्ही प्रश्न उपस्थित केला, त्या ठिकाणी तुम्ही किंवा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे तुम्ही भेट देणार आहे त्या? बघा, मी इथून गेल्यावर त्या विषयामध्ये गांभीर्यानं लक्ष घालणार. मी पत्र लिहिणार नाही, मी जागेवर जाणार. आदित्य साहेबांशी पण बोलेन मी त्या विषयावर, उद्धवजीशी बोलेन त्या विषयावर. हा विषय मी सातत्यानं मांडतो आहे. आता 8 दिवसापूर्वीच मी संपूर्ण बारामतीपर्यंत, हडसर ते बारामतीच्या दरम्यान अनेक अशा प्रकारच्या संस्थांना भेटी दिल्या मी. आमचं काम चालू आहे. पण यात आता राहुलजीने लक्ष घातलेलं आहे. आता पाहूया आदिवासींविषयी किती प्रेम आहे आमच्या मुख्यमंत्र्यांना. बोलिये हिंदी में. साखर 10 रुपयाला चहा होता, आता तो 15 रुपयाला झाला साखर मागल्यावर. मग आता मोदी सांगतील चहा पिऊ नका, अमित शहा सांगतील चहा पिऊ नका, काही करू शकतात. ते चहा सोडा सांगतील ना. चहा हे गुलामीचं लक्षण आहे सांगतील. चहा पिणं हा देशद्रोह आहे बोलतील. पार्लमेंटला सुद्धा चहा बंद करतील लवकरच. चहा प्यायचा नाही, देशद्रोह आहे. हे करू शकतात तसं. चहा मागला, चहा पिऊ नका, बरं का. आम्ही रात्री काय प्यायचं ते पिऊ, पण जनतेने चहा प्यायचा नाही, अशा प्रकारचा एखादा अध्यादेश येऊ शकतो. चीनी के दाम बढ़ते जा रहे हैं ना, तो हमारे राष्ट्रीय सुरक्षा सलाहकार चीन में बैठे हैं जाकर. उनका और चीनी के दाम का कोई संबंध है क्या? चाइना का व्यापार का वो भी देख लेना चाहिए. अब चाय की कीमत बढ़ गई ना, 15 रुपये हो गई. 15 रुपये चाय कहाँ हो गई? ये टी स्टॉल वगैरह है, मोदी चाय. लेकिन बड़े बड़े होटल में तो 200 रुपये 300 रुपये में चाय, 400 रुपये में चाय अब मिलती बड़े होटल्स में. हम लोग 50 पैसे में, 15 पैसे में चाय पीकर हमारी ज़िंदगी शुरू की. अब क्या करेंगे ये लोग, बीजेपी के लोग बोलेंगे चाय मत पियो, चाय पीना अपराध है, चाय पीना देश का अपराध है, देशद्रोह है. तो गरीबों को बोलेंगे चाय छोड़ो, चाय महंगी हो गई. इस प्रकार सा कोई एक आदेश जारी करेंगे राष्ट्रभक्ति के नाम पर, और खुद रात को और कुछ पीते बैठेंगे, इथेनॉल पिएंगे और कुछ पिएंगे, और गरीबों को चाय तक नहीं पिलाएंगे. जिस देश के प्रधानमंत्री अपने आप को कहते हैं कि मैं चाय बेचता था, चाय बेचकर यहाँ तक मैं पहुँचा हूँ, प्रधानमंत्री बना हूँ. हमारे मुख्यमंत्री महाराष्ट्र के नागपुर में जो कुछ हो गया ना, वो बच्चों का जेएनजी गैदरिंग, उसमें भी बोल रहे थे एक चाय बेचने वाला इस देश का प्रधानमंत्री बन गया. इस संविधान की ताकत है.
अगर आप चाय बेचकर प्रधानमंत्री बन गए हो भाई साहब, तो गरीब लोग जो सुबह चाय पीते हैं वो कितनी महंगी है आपने देखा है कभी? देवेंद्र जी ने या मोदी जी ने? आपको चाय की कीमत नहीं लगती ना, आप सरकारी चाय पीते हो हमेशा। गरीबों को तो मेहनत करके एक प्याला चाय पीना पड़ता है। सोचिए ज़रा मोदी जी, नहीं तो आकर लाल किले से बोल दिए चाय छोड़ दो, जैसे गांधी जी ने कहा था चले जाओ ब्रिटिशों को, आप बोले चाय छोड़ो। गांधी बोला था देश छोड़ो। सर, बीजेपी सांसद कंगना रनौत ने कृति सेनन और तापसी पन्नू पे कटाक्ष किया है, एक राखी के विज्ञापन का जिक्र किया है कि बिकनी और गारमेंट्स आप में- उस महिला सांसद को इतनी गंभीरता से क्यों लेते हो? मत लीजिए, इतना महत्व मत दीजिए। ये अंधभक्त लोग हैं, अंधभक्त के भी ऊपर से स्टेप है उनकी, समझा? दिमाग नहीं है उनके अंदर। देश में इतने प्रश्न पड़े, उनको बोलो चाय क्यों महंगी हो गई, उस बारे में सवाल पूछो उस लेडी को। 15 रुपये में चाय मिल रही है ना अभी, कल 20 रुपया हो जाएगी। कहाँ गया हमारा गन्ना? हमारा जो शुगर बनाने वाला गन्ना था वो इथेनॉल में चला गया, इथेनॉल बनाने में, मालूम है आपको? हो गया, थैंक यू। सर एक और सवाल है सर कि महाराष्ट्र में भाषा विवाद के बीच एमएनएस ने वार्निंग दिया है कि महाराष्ट्र में या तो मराठी सीखे, नहीं तो फिर महाराष्ट्र को छोड़ दो, ऑटो ड्राइवर्स के लिए। बात ऐसी है, ये मुद्दा जो है बहुत लोग अब उसके ऊपर बात करने लगे हैं। यह आदेश सरकार ने जारी किया है, आपको मालूम है ना, उसमें कोई किसी पार्टी का रोल नहीं है। ये भारतीय जनता पार्टी, शिंदे गुट यानी अमित शाह ने जारी किया ये फतवा। ये अमित शाह के पार्टी का है उसमें, तो अमित शाह को जाकर ये सवाल पूछिए ना। ये जो शिंदे की शिवसेना है ये अमित शाह की पार्टी है, तो आप जाकर ये उनके लोगों को सवाल पूछिए। आप इस बारे में बार बार हमको सवाल पूछ रहे हो, उनका जवाब आने के बाद हम कहेंगे हमको जो कहना है। सर, एक सवाल ये है, ये जो भाषा का मामला है ये सिर्फ रिक्शा चालकों तक क्यों है? कॉर्पोरेट लैंग्वेज क्यों नहीं होती मराठी? होनी चाहिए, होनी चाहिए। सुप्रीम कोर्ट की भाषा भी हिंदी होनी चाहिए ना। फिर राष्ट्रीय भाषा का अगर बात आती है या स्थानिक भाषा की बात आती है, तो संविधान में जो हमें अधिकार दिया है उसका इस्तेमाल होना चाहिए। अखिलेश यादव ने भी विरोध किया है जो निर्णय लिया है सरकार ने। बात ऐसी है, अगर महाराष्ट्र में हो या बंगाल में हो, फिर वहाँ की जो कॉरपोरेट की भाषा है वो भी स्थानिक भाषा होनी चाहिए। यही बात कही है ना, इसमें गलत क्या है? देश की भाषा एक होनी चाहिए, हिंदी। अंग्रेजी अगर गुलामी का लक्षण है तो हिंदी में बात होनी चाहिए। सुप्रीम कोर्ट से लेकर यहाँ जो ब्यूरोक्राट्स बैठे हैं उनको बोले हिंदी में लिखिए, पढ़िए। दोस्तों, हे होते खासदार संजय राऊत. संजय राऊत यांनी अगदी रोखठोक शब्दामध्ये सुनावलेलं आहे. आणि जी भाषाशैली संजय राऊत यांची आहे त्याची तुलना कोणासोबतही होऊ शकत नाही. त्यामुळे म्हणतात सौ दाऊद एक राऊत. जय महाराष्ट्र.